आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की इराण इस्रायलचं जे युद्ध चाललेलं आहे, त्यामुळे इंधन पुरवठ्यावरती परिणाम झालेला आहे आणि गॅस सिलेंडरची जी आहे घरगुती वापराचे गॅस सिलेंडर किंवा व्यावसायिक सुद्धा त्याची एक कमतरता निर्माण झालेली आहे आणि लोक वैतागलीत, रांगा सुरू आहेत. तर अशा वेळी एक नवीन नियम आलेला आहे आणि 2 सिलेंडरच्या बुकिंग दरम्यानचा कालावधी जो आहे तो आता वाढवण्यात आलेला आहे. यापूर्वी हा कालावधी 21 दिवसांचा होता, तर आता अधिकृतरित्या हा 25 दिवसांचा करण्यात आलेला आहे. म्हणजे एक सिलेंडर जर तुम्ही घेतलं तर पुढचं बुकिंग तुम्हाला थेट 25 दिवसानंतर करावं लागणार आहे किंवा करता येणार आहे. पण स्थानिक पातळीवर काही एजन्सींनी या तुटवड्यामुळे हा नियम थेट 40 ते 45 दिवसाचा केलाय. रत्नागिरीमधल्या काही एजन्सींनी ग्रामीण भागातल्या ग्राहकांना नवीन सिलेंडर बुक करण्यासाठी 45 दिवसांच्या अवधी थांबायला लावलेलं आहे. तर शहरांमध्ये आता 40 दिवसांनंतरच पुढील सिलेंडरचं जे आहे ते बुकिंग करता येणार आहे आणि त्यामुळे काही प्रमाणामध्ये घरगुती ग्राहकांचे हाल होणार आहेत. पण सध्या जो काही सगळा संघर्ष सुरू आहे, विशेषतः पश्चिम आशियामधला, तर त्यामुळे जागतिक इंधनावरती परिणाम झालेला आहे आणि म्हणूनच आता 25 दिवस आणि 40 दिवस इतके दिवस तुम्हाला आता थांबावं लागणार आहे. यापूर्वी खरं तर 2 सिलेंडरचा गॅप पहिल्यांदा 10 दिवसांचा होता, मग तो 25 दिवसांचा करण्यात आला आणि त्यानंतर आता जो आहे तो 40 ते 45 दिवसांचा करण्यात येणार आहे. त्यामुळे आता मी जसं म्हटलं तसं काहीसे हाल सामान्यांचे होणार आहेत. आता याची पुढची नेमकी अपडेट काय आहे हे मी तुम्हाला सांगेल, पण तूर्तास या बातमीमध्ये इतकंच.